नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहरकर. बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयाकडून हमारा शौचालय हमारा भविष्य ही मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र ही मोहीम फक्त कागदोपत्रीच राबवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाड्यामध्ये शौचालयाचा अभाव असून नादुरुस्त आणि बंद असलेल्या शौचालयामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. त्यामुळे शौचालय नसलेल्या ठिकाणी शौचालय बांधण्यात यावेत आणि ज्या ठिकाणी शौचालय नादुरुस्त आहेत त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी शौचालयाची साफसफाई करून गांधीगिरी आंदोलन केलं. राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 19 नोव्हेंबर म्हणजे जागतिक शौचालय दिन ते 10 डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत विशेष मोहीम जी आहे हमारा शौचालय हमारा भविष्य हे राबवण्यात आलं. मात्र बीड येथील जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आहे सीओ जितीन रहमान यांनी केवळ कागदोपत्री राबवलं. कारण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच तक्रारी आल्या. त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना अंगणवाडीच्या मुलांना शौचालय नाहीये, काही ठिकाणी नादुरुस्त आहेत, त्यांना घरी जावं लागतं. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हा परिषद सीओची मुख्य इमारत जी आहे त्या ठिकाणचं शौचालय साफ करून याचा निषेध केला. एक गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं. आमची अशी मागणी आहे की ग्रामीण भागातल्या लेकरांची मूलभूत सुविधा जी आहे शौचालयाची सोय प्रशासनानं तातडीने करण्यात यावी, अन्यथा भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल.